राया 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 खंडेराया, जेजुरीच्या खंडेराया पडतो पाया हे हाय मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा. तर मंडळी, आजच्या या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो देवगड का थिएटरला मूवी बघू. देऊळ बंद मूवी आहे आणि तुम्ही यो मूवी बघितलास की नाही कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला आता मी आणि आई घेऊन चाललोय देऊळ बंद मूवी दाखवू. तर कसं हा मूवी तो तुमका सांगतोय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनल का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला आता जाऊया. आणि मंडळी, आम्ही तिकडे हॉटेलमध्ये जेवकच चाललो आता दुपारी. तर चला आपण दाखवते तुमका. चला. तर आई मस्त की इकडे आता तयारी वगैरे केला ना, साडी पण मस्त नटली आता. तर तुम्ही म्हणत होतास एकटाच फिरतस आणि मुंबई का वगैरे आई घेऊन जात नाही. तर रेनकोट घेतले मंडळी, आता पावसाचे दिवसात स्कार्फ घेतलंय आणि बॅग आणि ह्याच्यात हेल्मेट असा आणि पाण्याची बॉटल. तर चला आता जाऊया. आई जाऊया ना? हां चल. तर मंडळी आता वाजले आहेत 12:30 आणि 3चा शो हा आमचो, त्यामुळे आमका आता लवकर निघूचा. तर चला आता जाऊया. तर मंडळी, फायनली आम्ही आता येऊन पोचलो देवगडात आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही इलो हॉटेलात. तर हॉटेलात आम्ही डायमंड हॉटेल का इलो आणि आता आम्ही तिकडे जाऊन बघणार आहोत काय काय मेनू रेसिपी आहेत आणि ऑर्डर करणार काहीतरी. एवढी काय भूक नाही आहे तरी पण आपला आता इलाव तर दुपारची वेळ आहे. तर चला, ऐक मी कधी असा घेऊन इलं आहे नाही, क्वचितच इलं आहे, त्यामुळे आता चला जाऊया. चला मंडळी जाऊन बघूया आतमध्ये. तर ह्या असा डायमंड रेस्टॉरंट अँड लॉजिंग. आई भूक लागली हा? लागली हा? नक्की हे तर परत म्हणशील. हां जाऊया चल मग. चला आता बघूया. पहिल्यांदाही दिलेलं आहे ह्या हॉटेल का कसं असतं बघूया. मंडळी देवगड रोड आणि इकडे पूर्ण इकडे देवगड रोड जाता, इकडे चामसंटे. तिकडं जायचं. आई काय खाणार, व्हेज की नॉनव्हेज? व्हेज की नॉनव्हेज? काय पण. ओके. तर मंडळी फायनली आम्ही आता आतमध्ये इलो हॉटेलमध्ये आणि ऑर्डर पण दिलं आहे मी. तर तुमका दाखवतो आहे मेनू काय 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 हवं आहे असं. आता आधी मी तुमका आतमध्ये दाखवतो आहे हॉटेल कसा. तर या बघू शकताच मंडळी. असं इकडे आतमध्ये इंटेरियर आहे आणि पूर्ण आता हॉटेल बघितलंच तर तुम्ही रिकामच आहे, कोण जास्त नाही. दुपारचा टाईम आहे त्यामुळे. आईक म्हटले माशेगाव येतं, आई नको म्हणता कारण की आज जास्त भूक वगैरे लागली नाहीत का. कारण की आम्ही येताना मस्तपैकी ताईनं आमच्यासाठी इडली आणि सांबार पाठवलेला, आता भरपूर खाऊन येलो त्यामुळे म्हणजे भूकच नाही. मग आता आम्ही एक ऑर्डर दिलं बटर चिकन हाफ. काय मागवलं रे? चिकन बटर हाफ, बटर चिकन हाफ पंजाबी डिश मागवलं. आणि बघूया आता कशी येतात मंडळी. तर आता वाजले होत 1:15 आणि आमचं शो टाईम 3 वाजता. तर बरोबरच टाईम आहे आमच्याकडे, त्यामुळे हय आम्ही स्पेंड करणार होतो टाईम. तर म्हणजे आधी ऑर्डर काय देऊ समजतच नव्हता, पण आता तुमका दाखवत आहे हय त्यांचा मेन्यू कार्ड आणि काय अस्सल म्हावऱ्याची चव घेऊक होई तर हय येऊ कसं या. मस्त. येवा मंडळी, हय तुम्ही कधी इला नसाल तर.
तर इकडे सगळे हे स्टार्टर वगैरे आहेत. आपल्याक काय हे स्टार्टरच दिले आहेत, व्हेज नॉनव्हेज. आमका स्टार्टर वगैरे काय नको आता सध्या. आणि हे पण चायनीजमधले स्टार्टर आहेत. तंदूरवाले डिश. नंतर इकडे चपाती रोटी असं सगळं. राईस पंजाबी डिश. इकडे पण पंजाबी डिश, व्हेज नॉनव्हेज. हां, तर आम्ही मागवलं मंडळी पंजाबी डिश बटर चिकन हाफ या मागवलेला. बघूया कसं येतं. पंजाबी डिश नॉनव्हेज. बिर्याणी पण आहेत मंडळी. सगळ्या प्रकारचे बिर्याणी पण मिळतात. परत इकडे मालवणी सगळे डिशेस आहेत. त्याच्यानंतर स्वीट्समध्ये गोड. आई गोड काय खाणार आहेस? नको गोड नको. ओके, तर गोड वगैरे काय नको आहे का? बघूया. थंड पेय ड्रिंक्स पण आहेत. तर असो ह्यो मेनू काढा. मंडळी मस्तच हॉटेल हा, म्हाका तर खूप आवडला. आणि आई बघ आणि मंडळी इकडे मस्त मासे अतिशय लावलेले. तरी मासे बापरे. आणि इकडून त्यांचं काउंटर असा, इकडून असो असं दिसतं. म्हणजे इकडे पण मंडळी बसूची अशी अरेंजमेंट आहे बघा, भारीचा. हां, इकडे म्हणजे असं बड्डे वगैरेसाठी कॉमन असं भारी केलेलं. मस्त आहे ना मंडळी. तुम्ही पण इकडे इलाज तर येऊ शकतास. एक नंबर आहे सगळा काही. आणि आमची हे ऑर्डर दिली तुम्ही बघू शकतास. बटर चिकन मागवलेला आणि रोटी पण आहे गव्हाची. तर चला आता सुरुवात करूया. चल खाऊया ना. आई कसा आला? कसं झालं? मस्त. पंजाबी. जाऊया. तर मंडळी आता आम्ही जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही चाललो थिएटरला. चला, बऱ्यापैकी टाईम हे स्पेंड केलं आणि चल जायचं नाही आहे काय, इथंच थांबूया. तर चला मंडळी, आता 1 तास तिकडे जाणार. थोडासा तिकडचं पण दाखवते तुमका, शूट करून दाखवते. आणि मग आपण सुरुवात होत आपल्या देऊळ बंद मूवीला. चला बघूया कशा प्रकारे मूवी येतो. बरेच
बॉक्स ऑफिसवर बरंच तो चाललो असं मी ऐकलंय. तर नशिबाने आमका पण बघूक मिळतात तर जाऊया आता चला. तर म्हणजे आता आम्ही इलो फायनली थिएटरला. इकडे कॉलेज रोड आणि इकडे बघू शकतास तुम्ही थिएटर मंडळी. तर देऊळ बंद पिक्चर बघू गेलो आम्ही. देऊळ बंद 2 आणि लोकांची गर्दी पण हा बऱ्यापैकी. आणि इकडे मंडळी कॉलेज असं आमचा. तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही यायचो इकडे मूवी वगैरे बघू. आणि आता चला आतमध्ये जाऊन बघूया. मंडळी खराच देवगडात देऊळ बंद 2ला हाऊसफुल प्रतिसाद लाभलेलो हा. गर्दी किती आहे तुम्ही बघू शकताच. आज आमच्या देवगडच्या थिएटरला श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी देऊळ बंद 2 या फेमस मराठी मूवीचं आयोजन केलेला असा. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईचे संस्थापक सचिव श्री नंदकुमार पेडणेकर यांच्या पुढाकारातून सुमारे 100 स्वामी भक्तांसाठी ह्यो मोफत शो आयोजित केलेलो हा. आणि त्यांका उत्तम प्रतिसाद मंडळी तुम्ही हय बघू शकतास. आणि आज आमका सुद्धा ही संधी मिळाली ती म्हणजे पत्रकार श्री स्वप्नील लोके यांच्यामुळे. 21 मेला मंडळी रिलीज झालेलो आहे. चला ऐक नक्कीच आवडत अशी मी आशा बाळगते मंडळी. तर लोकेंमुळेच माका आणि माझ्या आईक एवढं चांगलं मूवीचा आनंद घेता येणारा. त्यामुळे खरंच त्यांचं मनापासून आभार. तर या मूवीमध्ये मंडळी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांच्यावर फोकस टाकण्याचा प्रयत्न केलेलो आहे. चला तर आता आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे मूवी येतो. तर म्हणजे तिकीट्स तर आता आमच्या हातात आमका मिळालेले आहेत. तर लोकांनी आणून दिल्याने आहेत. आणि आता इकडे बघू शकतास तुम्ही हा आमचा असा देवगडचा थिएटर. तर म्हणजे आम्ही आता आतमध्ये गेलो आणि आता थोड्याच वेळात मूवी स्टार्ट होईल. तर चला बघूया कसं मूवी. तर म्हणजे तुम्ही हा बघू शकतास लोक येतातच. देऊळ बंद 2ला किती हाऊसफुल असो प्रतिसाद होय दिसता हा. आणि सगळे इल्याशिवाय शो सुरू होणार नाही. त्यामुळे आम्ही आधी येलो तरी हय आता बसून येतील थोड्या वेळात. सगळ्यांना नमस्कार. अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री इंगळे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि आपल्या भक्त परिवार जोगेश्वरीचे विश्वस्त सचिव सन्माननीय श्री पेडणेकर काका आणि कोकण साल आणि मालवणी अरोमा मसाले यांच्यातर्फे हा मोफत शो स्वामींच्या चित्रपटात ठेवलेला आहे. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि स्वामींचे जे जे काही विचार आहेत ते दाखवलेले आहेत ते आचरणात आणावे. धन्यवाद. आणि हा शेवटपर्यंत बघा. नावं आल्यानंतर जोपर्यंत लाईट्स लागत नाही तोपर्यंत कुणी खुर्ची घालू नका. कारण का सगळ्यात मजा शेवटच्या सीनला आहे. पुढच्या पिक्चरची जी हिंट दिलेली आहे ती अगदी शेवटी आहे. थँक्यू.
तर म्हणजे खूपच मस्त पिक्चर हा, तुम्ही येऊन नक्की बघा. लोकेंमुळेच माका आणि माझ्या आईकसुद्धा एवढं चांगलं मूवीचा आनंद घेता येईल. तर या मूवीमध्ये मंडळी शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्यावर फोकस टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनेमाची मांडणी छान केलेली आहे, सगळ्यांचे रोल एकदम मस्त आहेत, ॲक्टिंग पण एक नंबर. परत एकदा श्री पत्रकार स्वप्नील लोके आणि त्यांच्या टीमचा मनापासून धन्यवाद. आहे बंद पडली तर महिना कुठं जाता येत नाही येता येत नाही. चला लवकर जाईल तू. ती एकटी कोणाशी बोलते? आल्यावर विचारा तिला, आणि तुम्हाला कळलं ना आम्हाला बी सांगा. तर म्हणजे अशा प्रकारचे मराठी चित्रपट येऊकच हवे. खूप भारी अशी म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जीवालो पिक्चर हा. आणि आई तर एकदम मन लावून बघता हा, तुम्ही हे बघू शकतास. आणि करपून जातो. आमच्या शेती भातीशी तुझा काय संबंध? तू या गावात ना त्या गावात बोंबलत फिरायचं काम करत बस, देवाचं नाव घेत. वही तो पर अवघड आहे. उन्हा डोक्यावर यायच्या आत सोडवावा लागल. सोडवणार. अरे जो जे मानशील तो ते लाहो प्राणी जात. मंडळी इंटरवलपर्यंतच आमका रडू इला पिक्चर बघून. पैसेसाठी पुढच्या 8 दिवसात कुणी आत्महत्या करणार नाही, हे माझं काम आहे. म्हणजे 9व्या म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर एकदम भारी आहे आणि एकदम भारी ॲक्टिंग आणि सगळी गाणीसुद्धा मस्त आहेत, एनर्जेटिक एकदम. माका खूप आवडलं या गाणं. राया 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 खंडेराया, जेजुरीच्या खंडेराया पडतो पाया. तर आई कसा वाटला तुला पिक्चर ह्यो? मस्त एकदम भारी. एकदम भारी आहे ना. हां, तर म्हणजे तुम्ही पण जर अजून बघितला नसाल तर नक्की येऊन बघा. खूप भारी पिक्चर आहे आणि एकदम तिकीट वसूल. आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच बघा. तर चला, आमका तर पिक्चर आवडलो आणि आता आम्ही निघालो घरी. व्हिडिओ आवडलो असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटतं अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. स्वामीचा पिक्चर मस्त भारी. हां, चला. म्हणजे घरी गेल्यावर आमका भेटलो मिरगाचं पाऊस. तुम्ही बघू शकता कसल्या पावसात, अशा पावसाच्या आधी आम्ही घरात येऊन पोचलो. सुखरूप स्वामींचीच कृपा म्हणजे.